येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आणि पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे आजच्या या अभ्यासक्रमामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तुमचे सातत्याने आभार उपकार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी येत आहात आणि देवाच्या गौरवासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. बोरगे परिवाराचं पुन्हा एक हार्दिक स्वागत आहे आणि खूप आनंद वाटत आहे की आपण या ठिकाणी देवाच्या चरणी त्याचं नाव घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. तर जसं आपण शिकत आहोत की येशू ख्रिस्ताची स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये सेवा काय आहे, तर त्या सेवेविषयी शिकत असताना येशू ख्रिस्त स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये जी सेवा करत आहे त्याचा परिणाम आपल्या अंतःकरणावरती काय होतो ते आपण शिकत आहोत. आणि म्हणून आपण सातत्यानं प्रयत्नशील असलं पाहिजे की जे कार्य येशू ख्रिस्त पवित्र स्थानामध्ये किंवा स्वर्गाच्या पवित्र स्थानामध्ये करत आहेत तेच कार्य येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये करत आहे. तर आपण जे तत्व शिकत आहोत ते तत्व फार महत्वाचं आहे. तर ते तत्व शिकत असताना आपण काय काय आतापर्यंत शिकलो त्याची 5 मिनिटात उजळणी करूया, मग आपण प्रार्थना करू आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. बर, कोण सांगेल सुरुवात आपण कुठून केली आणि पहिलं चित्र कोणतं असेल? कोणतं असेल पहिलं चित्र? कोकरू. बर, ठीक आहे, फार छान. कोकरू आहे का आपल्याकडे? आहे, कोकरू आहे. हा, ठीक आहे. मग बर, पापी व्यक्ती पाहिजे ना ते कोकरू घेऊन जाणारा किंवा कोकरा जे वधायचा आहे तो घेऊन जाणारा तो पापी व्यक्ती. बर, आणखी काय? मग पुढे काय? आतमध्ये. बर, आतमध्ये काय दादा? हा, बघा, व्यवस्थित अचूक लक्ष आहे लेकराचं. बर, कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून काय केलं जातं? पापाची क्षमा मागितली जाते. बर, ठीक आहे. बर, मग पुढे काय? बर, कोकरू वेदीवरती ठेवायचं. पण वेदीवरती अगोदर काय पाहिजे? हा, अग्नी पाहिजे. अग्नी पाहिजे, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की कोकरू बदलं जातं अग्नी, थोडक्यात इकडं तिकडं थोडं असेल तरी काय हरकत नाही. बरं, आणखी काय मग त्याच्यानंतर? कोकरू. बर, कोकरू. बर, ते कोकरू कोणाला दर्शवतं? बर, मग येशू ख्रिस्त पण आपण त्या ठिकाणी त्याला ठेवूया. बर, ठीक आहे, येशू ख्रिस्त. बर, त्याच्यानंतर कोण? याजक. याजक पाहिजेत ना ह्या ठिकाणी, बरोबर ना? याजक पाहिजे ह्या ठिकाणी, बरोबर का? याजक. बर, आणखी काय? गंगाळ. बर, गंगाळ झालं. मग त्याच्यानंतर काय? मेज कुठे आहे म्हटल्यानंतर आपण आता मंडपातून पवित्र स्थानाकडे जायचं. मंडपातून कुठे जायचं? पवित्र स्थानाकडे जायचं. आणि पवित्र स्थानामध्ये 2 भाग आहेत, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. तर त्याचा काय करूया आपण या ठिकाणी? पडदा पडदा ठेवून त्याचे विभाजन करूया. विभाजन केलं आपण. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण विभाजन केलं तर मग ह्याच्यानंतर काय? भाकरी कुठं ठेवायची? इथे, बरोबर. मेजावरती. किती भाकरी ताई तुम्ही सांगा मला, किती भाकरी होता का? तुम्ही शिकलो त्यावेळेस तुम्ही नव्हता. सिस्टर प्रीती सांगा. 12. 12 का 12 भाकरी? 12 शिष्य वंश. याकोबाचे 12. याकोबाला किती लेकरं होती? 13 पेक्षा जास्त होते, पण 12 मुलगे होते. त्याच्याप्रमाणे काय करत आहोत? पण 12 भाकरी ठेवत आहोत. बर, त्याच्यानंतर आपण काय शिकलो? ह्या भाकरीच्या नंतर भाकरीचा मेज जो आहे त्याच्यानंतर आपण कोणता भाग शिकलो? आठवतं का?
दीपस्तंभ शिकलो का? धूप वेदी विषयी शिकलो. फार छान, धूप वेदी विषयी शिकलो. धूप वेदी, ठीक आहे का? धूप वेदी विषयी मागच्या आठवडी आपण काय शिकलो? धूप वेदी मला एका शब्दात सांगा. बर ठीक आहे. ही वेदी कशाची वेदी आहे? बळीची वेदी आहे. ह्या बळीच्या वेदीविषयी मला एक शब्दामध्ये सांगा. मला भरपूर वाक्य सांगायची गरज नाही, एक वाक्य सांगायचं नाही. मला फक्त ह्या बळीच्या वेदीविषयी एक शब्द सांगा जो आपण महत्वाचा शिकलो. नाही, ते शब्द बरोबर आहेत, पण आपण काय शिकलो? बरोबर आहे, तुम्ही बघता ते सगळे शब्द बरोबर आहेत. एक शब्द, प्रायश्चित, बरांकी काय? येशूचं बलिदान. दोन शब्द झाले, एक शब्द सांगा मला. बरोबर आहेत उत्तर, सगळे बरोबर आहेत उत्तर. पाप क्षमा, ते येशू ख्रिस्ताने केलेलं सर्व तुम्ही सांगत आहात, पण ह्या गोष्टीचा अनुभव जर घडायचा तर तो अनुभव एका शब्दामध्ये सांगा. काय आहे तो शब्द? समर्पण. बरोबर का? आणखी काय? दोन शब्द जास्तीत जास्त घ्या, सांगा. दोन शब्द घ्या, एक शब्द राहू दे, दोन शब्द घ्या. मग घेत काय? पश्चाताप, बरांकी काय? म्हणजे थोडक्यात तुम्ही एक जर वस्तू पाहिली पवित्र स्थानात की तुम्हाला पूर्ण संदेश आठवला पाहिजे, त्या संदेशाचा मर्म सांगता आला पाहिजे एका शब्दात. हे सोपं नसतं बरं का. आपण इंग्रजी आणि मराठी ज्यावेळेस आपण शिकलो, हिंदी ज्यावेळेस शिकलो, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट सांगितली जायची आणि त्या गोष्टीचा सारांश दोन वाक्यात सांगितला जायचा आणि मग त्या गोष्टीचा मथळा तुम्हाला एका वाक्यात सांगायला सांगायचे. आठवतं का बघा शाळेमध्ये? तर जेवढं तुम्ही चांगला अभ्यास करून त्याचा अर्थ काढाल, अर्थ शब्द कळाला सर्वांना, तो अर्थ म्हणजे इथं काय शिकला तेवढं सांगा. दोन शब्द घ्या वाटल्यास. तयारी, आत्मत्याग. पण आत्मत्याग इथं पण आहे, पण ठीक आहे. बरं, आत्मत्याग. दुसरा शब्द असा, पूर्णपणे अवलंबने. म्हणजे थोडक्यात देवावर अवलंबने किंवा देवावर अवलंबून राहणे, पूर्णपणे देवावरती अवलंबून राहणे, हे ह्या ठिकाणचा अनुभव आहे. पूर्णपणे देवावरती अवलंबून राहणे. याच्यासाठी कोणती घटना आपण शिकलो, आठवतं का? कोणती घटना शिकलो पूर्णपणे अवलंबून राहणे? अब्रामाची. आठवतं का? अब्रामाने इसाकाला वेदीवरती ठेवलं. म्हणजे देवा, आता मला या लेकराचं काय होणार आहे माहित नाही. म्हणजे थोडक्यात काय, तू आणि ते लेकरू देवा, पूर्णपणे अवलंबून. बरं, आणखी कोणती घटना आठवतं का? याकोब, एसाव त्याला भेटायला येणार असतो. किती लोकांसमवेत, किती लोकांना घेऊन, किती लोकांना घेऊन एसाव त्याच्या भावाला याकोबाला भेटायला येणार असतो आणि ते पाहून याकोब भयभीत होतो आणि मग याकोब म्हणतो की आता मला काय जिवंत राहण्याची काय शाश्वती नाही. 400 लोक घेऊन येतात. म्हणून याकोब काय करतो? पूर्णपणे देवावरती अवलंबून राहतो, देवासंगती झुंज करतो आणि म्हणतो, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस तोपर्यंत मी काय तुला सोडणार नाही. ह्याला म्हणायचं ख्रिस्ती आयुष्य. झटायचं, लढायचं, दुसरा पर्याय पण नाही आपल्याकडे. आणि म्हणून तो अनुभव जोपर्यंत घडत नाही, तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याग जोपर्यंत आपण इथं करत नाही तोपर्यंत व्यक्ती बाप्तिस्मासाठी तयार होत. मला बोलायला हे वाईट वाटतं आणि रागही येतो थोडा, की बहुतांश ख्रिस्ती लोक जे आज ख्रिस्ती झालेले आहेत ते सरळ इथून बाप्तिस्माच्या हौदात उतरतात. पूर्णपणे त्याग करत नाहीत, बलिदान करत नाहीत, पूर्णपणे देवावरती अवलंबून नाहीत. म्हणून बाप्तिस्मा होतो पण ते इथंच राहतात, हे पुढे जात नाहीत. म्हणून त्यांना दररोज अभ्यासक्रम जमत नाही देवाच्या वचनाचा. भाकरीचा मेज म्हणजे काय? भाकरीचा मेज म्हणजे काय? वचन, देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचे शब्द, देवाची वाणी. म्हणून
हे जे आहे ना हा अनुभव, ह्याच्या अगोदर हा अनुभव घडलाच पाहिजे. जोपर्यंत हा अनुभव घडत नाही तोपर्यंत व्यक्तीला बाप्तिस्मा देऊ नका, नाही तर तो इथंच थांबेल. तो इथेच थांबेल, त्याला पुढे जाण्याची इच्छा होणार नाही. म्हणून तुम्हाला खूप ख्रिस्ती लोक देवाचं वचन सकाळी अभ्यास करत नाही. तुम्ही स्वतः त्याचं सर्वेक्षण करा, तुम्हाला ते कळू दे मी सांगण्यापेक्षा. दररोज ते देवाच्या वचनाचा अभ्यास करत नाहीत. ते देवाच्या वचनाच्या अभ्यासासाठी कोणाच्या तरी पाळकावरती अवलंबून आहेत, कुठल्या तरी झूम मीटिंग वरती अवलंबून आहेत, नाहीतर कोणीतरी संदेश द्यावा याच्यावरती अवलंबून. का माहितीये का? चुकी इथं नाही, चुकी इथं नाही, इथं झाली समर्पण नाही. आणि म्हणून त्या लोकांचा अभ्यासक्रम होत नाही, आणि म्हणून या ठिकाणचा अनुभव त्यांना घडत नाही. या ठिकाणचा अनुभव म्हणजे काय? येशू ख्रिस्त म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने जीवन राहू नये, तर देवाच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द, म्हणजे उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत. आणि त्यांना तो अभ्यासक्रम जमत पण नाही. का? कारण की तेवढं ते वेळ देवाला देत नाही, तेवढा विचार देवासंती जात नाही. म्हणून त्यांची आवडती पुस्तकं कोणती? वारंवार तीच पुस्तकं वाचतात. स्तोत्रसंहिता. आणखी कोणतं? नीतिसूत्रे. आणखी कोणतं? योहान. जास्तीत जास्त यशापर्यंत जात असते. काय काय लोक फक्त स्तोत्र, विशिष्ट ते धडे, हे माझ्या देवा परमेश्वराचा धन्यवाद. का? कारण की प्रत्येक वचन जे आहे ते प्रत्येक वचनाचा अभ्यास आपल्याला झाला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही फक्त आणि फक्त उत्पत्ती किंवा ते 4 शुभवर्तमान जे आहेत तेच नाही, दानियल, प्रगटीकरण, उत्पत्ती, सगळेच्या सगळे पुस्तक आपण या ठिकाणी शिकायचे. कळालं का? म्हणून हा अनुभव घडला पाहिजे, देवाच्या वचनाचा अनुभव घडला पाहिजे. फक्त वाचले नाही, जे तुम्ही वाचता, जे तुम्ही अभ्यास करता, त्या गोष्टीचा अनुभव तुम्हाला घडलाय का? आता उदाहरणार्थ अनुवाद 31:6, अनुवाद 31:6 उजळणी करत आहोत आपण, प्रार्थना करणार आहोत आणि मग नंतर पुढे जाणार आहोत. अनुवाद 31:6. अनुवाद 31. हा, खंबीर हो. अनुवाद 31:6, हिम्मत धर, भिवू नको. हा, घाबरू नको. हा, बर. किती लोक या ठिकाणी मनुष्याला घाबरतात? आपण लोक मनुष्याला घाबरतो का? कारण की आपण देवाला घाबरत. ज्या दिवशी देवाची भीती आणि देवाचं भय आपल्या अंतःकरणामध्ये येईल, त्यावेळेस कोणताही मनुष्य जो ह्या ठिकाणी आहे तो मनुष्याला घाबरणार नाही. तो म्हणेल जसा दानियल म्हटला, अशी निगडीची राज आज्ञा का काढली की सगळ्या लोकांचा काय करावा? संहार करावा. देवाची भीती बाळगणारा व्यक्ती कधीही मनुष्याला घाबरत नाही. येशू ख्रिस्त घाबरला का ज्यावेळेस त्याला ते लोक घ्यायला आले तर त्याला पकडलं? घाबरला तो? देवाचं वचन म्हणतं काय? की त्या गोष्टीचा अनुभव घडला पाहिजे. म्हणून अनुभव घडण्यासाठी आपण ते वचन वाचलं पाहिजे आणि त्या वचनाचा अनुभव घडला पाहिजे. म्हणजे भिवू नको म्हणजे भीती आहे का? हिम्मत धर म्हणजे हिम्मत आहे का? मी तुला सोडणार नाही, मी तुला दगा देणार नाही, तुला धोका देणार नाही, हे वचन तुमच्या आयुष्यामध्ये देवानं पूर्ण केलेलं आहे का? याला म्हणायचं ह्या गोष्टीचा. ह्या गोष्टीचा अनुभव घडला नाही की मनुष्य काय करतो? इथं 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 खेळत राहतो, इथं इथं खेळत राहतो, पुढे जात नाही तो मनुष्य. नाहीतर आपण काय करतो? कधी कधी सकाळी उठून कोणाचा तरी संदेश व्हिडिओवरती ऐकतो. त्याला देवाच्या वचनाचा अभ्यास म्हणत नाही. तुम्ही स्वतः काय अनुभवले ते सांगा. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं की जोपर्यंत हा अनुभव होत नाही तोपर्यंत आपण भुकेले 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 भुकेले, सारखी आपल्याला तहान भूक लागली. का? देवाचं वचन आपल्याकडे. मग कुठेतरी चांगला संदेश ऐकला की आपल्याला वाटतं की त्या व्यक्तीकडे जावं ऐकावं किंवा ह्या व्यक्तीकडे जावं ऐकावं. तुम्ही स्वतः अभ्यास केलेला आहे? तुम्हाला माहित आहे का की तुम्ही इतर प्रचारकांचे किती संदेश ऐका,
तरी देखील तुम्हाला तहानभूक तुमची भागणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्या झऱ्याकडे, जोपर्यंत तुम्ही त्या देवाकडे जात नाही, ज्या देवाकडून तुम्हाला ते वचन प्राप्त, तोपर्यंत तुमची तहानभूक कधीच भागणार नाही. मग तुम्ही ह्या प्रचाराकडून त्या प्रचाराकडे, त्याच्याकडून त्या सुवार्तिकाकडे, आणि मग त्या पाळकडे, असे आपण फिरत राहतो. हा, तुम्हाला लिहिताच येत नाही, वाचताच येत नाही, तर तुम्हाला समजू शकतो. मी एका व्यक्तीला देवाचं वचन सांगितलं, ज्याला जास्त लिहिता वाचता येत नाही, तर त्या वचनाची फोड करून 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 लहान लेकरासारखं एकदम एकदम सोप्या भाषेत त्या व्यक्तीला सांगायचं, मग त्या व्यक्तीला कळलं. लिहिता असे लोक असतील. जे लोक मुखबधीर आहेत, त्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही. मला कोणीतरी सांगितलं, जे लोक मुखबधीर असतात त्यांना ऐकू येत नाही, बरोबर का? मग त्यांना तुम्ही देवाचं वचन कसं सांगणार? थोडं. तर ह्या ठिकाणी मी काय म्हणत आहे, की त्या वचनाचा अनुभव तुम्हाला घडला पाहिजे. पण मग त्याच्यानंतर आपण वेदीकडे आलेलो आहोत. कुठं आलेलो आहोत? वेदीकडे आलेलो. ह्या वेदीमध्ये ह्या वेदीमध्ये फरक काय? बर, 24 तास ती अग्नी पेटलेली आहे. इथं पापार्पण केलं जातं त्यावेळेस. बरं, ठीक आहे. आणखी काय काय फरक आहे दोन वेदीमध्ये? ही वेदी दर्शन मंडपामध्ये आहे, ही वेदी पवित्र स्थानामध्ये आहे. बरं, ठीक आहे. ही वेदी पूर्णपणे समर्पण याला दर्शवती, ही वेदी कशाला दर्शवते? आणखीन एक शब्द आपण शिकलो मागच्या आठवड्यात, जिभेला नाही दर्शवत, त्याच्या संदर्भात आपण शिकलो, यशयाच्या पुस्तकातून शिकलो. पण काय आहे, एक शब्द सांगा. प्रार्थना. बरं, आणखी काय? आणखी काय शिकलो? अनुभव काय घडला पाहिजे तेवढं मला सांगा. ही प्रार्थनेला दर्शवतं, पण अनुभव काय घडला पाहिजे मला सांगा. तुम्ही मला सांगा. ठीक आहे, आपण वेगळ्या दृष्टिकोनातून हे शिकू. तुम्ही मला सांगा, तुम्ही कळकळीनं प्रार्थना कधी करता? फार दुःखी असतो म्हणजे त्याला दुसरा शब्द सांगा. दुःखी असतो म्हणजे नेमकं काय? तुमची काय? हा, आशक्तपणा. म्हणजे तुम्ही पूर्णपणे जोपर्यंत तुम्ही बलहीन होत नाही, तुमच्यामध्ये काही त्राण राहत नाही, तुमच्यामध्ये काही राहत नाही, त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे देवाला आधीन स्वाधीन होता, म्हणता, देवा मला काय जमत नाही, तुला काय करायचं ते कर, मला मृत्यू जरी आला तर तरी देखील मी स्वीकार करायला, कारण की तुमच्यामध्ये काहीच उरलेलं नसतं. तो अनुभव जो आहे, तो अनुभव हा आहे. म्हणजे पूर्णपणे काय? देवावरती अवलंबून, पूर्णपणे हे निस्वार्थ, पूर्णपणे मी काहीच नाही, या परिस्थितीपर्यंत जोपर्यंत व्यक्ती येत नाही, तोपर्यंत त्याला ह्याचा अनुभव होत नाही. कळालं? गुडघे टेकू प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर देवा, तुमचे आभार जितके मानावे तितके थोडेच आहेत. कोणतीही भाषा, कोणतेही शब्द, त्या शब्दामध्ये आम्ही तुमची उपकार स्तुती करू शकत नाही, कारण की ते शब्द अपुरे आहेत. म्हणून जड ओठाने, जड जिभेने आम्ही जी तुमची स्तुती आणि भक्ती केलेली आहे, गीते गायलेली आहेत, त्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि आता ही जी वेळ आहे, तुम्ही आम्हाला देव केलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला तुमचं वचन फक्त ऐकण्याचीच नाही, तर त्या वचनाचा अनुभव करण्याची संधी मिळत आहे. आणि म्हणून आमची हीच इच्छा आहे की ज्या धूप वेदीचा अनुभव आम्हाला आज घडला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे बळीची वेदी, होम अर्पणाची जी वेदी आहे, त्या वेदीचा अनुभव आम्हाला घडू दे, त्या घंगाळाचा अनुभव आम्हाला घडू दे, त्याच्यानंतर तुमच्या वचनाचा अनुभव आम्हाला घडू दे, जेणेकरून प्रार्थना म्हणजे काय आणि निस्वार्थ प्रार्थना म्हणजे काय, पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून राहणं म्हणजे काय, निस्वार्थपणा काय, याचा अनुभव आम्हाला घडेल. विनंती करत आहोत की तुम्ही आमच्या अंतःकरणासंती बोला, कारण की आमच्याकडे वेळ कमी आहे आणि या कमी वेळामध्ये आम्हाला पूर्णपणे पापावरती विजय मिळवून ख्रिस्ताचं चारित्र्य प्रकट करायचं आहे, कारण की ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येत आहे. ही नम्र आणि कळकळीची विनंती आम्ही तुमच्या चरणी
येशू ख्रिस्ताच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका. येशू ख्रिस्त या भूतलावरती ज्यावेळेस होता त्यावेळेस त्यानं त्याच्या शेवटच्या दिवसामध्ये जे प्रभुभोजन घेतलं, त्या प्रभुभोजनाच्या वेळेस त्यानं शेवटची संधी यहूदा इस्कारियोतला दिलेली आहे. शेवटची संधी त्या शिष्याला देण्यासाठी येशू ख्रिस्त स्वतः त्या भोजनावरून उठला. त्यानं टावेल कमरेला बांधला, त्यानं घंगाळ घेतलं आणि त्या घंगाळामध्ये पाणी घेऊन त्यानं शिष्याचे पाय धुवायला सुरुवात केली, जेणेकरून ती कृती पाहून प्रत्येकाच्या मनाला बोचेल, प्रत्येकाच्या मनाला कळेल की अरे, जो आमचा गुरु आहे तो आमचे पाय धुत आहे. आणि म्हणून तशाद्वारे यहूदा इस्कारियोत जो आहे त्याच्या अंतःकरणाला स्पर्श होईल, अशी येशू ख्रिस्ताची इच्छा होती. आणि देवाचं वचन त्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की लवकरच माझ्यावरती त्रास संकट येणार आहे, लवकरच माझा छळ होणार आहे, लवकरच मला पाप्यांसारखं क्रुसावरती ते मला बलिदान करण्यासाठी भाग पाडणार आहे, लवकरच मी ह्या जगातून निघून जाणार आहे. आणि ज्यावेळेस माझ्यावरती त्रास संकट येतील त्यावेळेस प्रत्येक तुम्ही जे शिष्य बसलेला आहात, तुम्हाला माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे, हे येशू ख्रिस्त त्यांना शेवटच्या काळामध्ये सांगत आहे, शेवटच्या दिवसामध्ये सांगत आहे. आणि त्या सर्व गोष्टी सांगत असताना त्याचे शिष्य जे आहेत ते शिष्य विचारामध्ये पडलेत की असं येशू ख्रिस्ताला काय त्रास होणार आहे, कोण येशू ख्रिस्ताला धरून देणार आहे, आम्ही आहोत ना, 12 जण आहोत ना, पूर्ण जग आपण आडवं करू. ते म्हटले की येशू ख्रिस्तासंती आम्ही 3.5 वर्ष घालवले. पण येशू ख्रिस्त म्हणाला की तुमच्यापैकी ज्यानं माझ्या संती त्या जेवणामध्ये भोजनामध्ये हात बुडवलेला आहे तोच मला धरून देणार आहे. तर तुम्ही बाकीचे जे आहात ते तुम्ही कशाला म्हणता की तुम्ही माझ्या संती आहात? तुम्ही आणि तो वेगळे नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की माझ्यामुळे तुमच्यावरती त्रास संकट येणार आहेत आणि तुमची देखील परीक्षा होणार आहे, पण तुम्ही काय करा, खंबीर राहा. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त पेत्राकडे जातो आणि पेत्राला जे म्हणतो तेच येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला म्हणत आहे. पेत्र त्या ठिकाणी एवढा खंबीर आहे, त्याला वाटतं की त्याचं जे शरीर आहे, त्याचं जे ज्ञान आहे आणि त्याची जे कला कौशल्य आहे ते कला कौशल्य त्याच्यासाठी आणि येशू ख्रिस्तासाठी पुरेसं आहे. त्या कला कौशल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये जी ताकद आहे, त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताचा पण तो बचाव करेल आणि स्वतःचा पण बचाव करेल. पण येशू ख्रिस्त सर्व गोष्टी बाजूला ठेवून येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हणतो? लूक याचा 21वा अध्याय 31 वचन. लूक याचा 31वा अध्याय 21 वचन. 21वा अध्याय 31 वचन. तसेच या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आहे. एक मिनिट. लूक याचा 22वा अध्याय, माफ करा 21 नाही, लूक याचा 22वा अध्याय आणि 31 वचन. मग प्रभू म्हणाला, शिमोना शिमोना, पहा, तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली. देवाचं वचन म्हणतं की सैतानानं जाऊन देवाकडे विनंती केलेली आहे आणि सैतान देवाला म्हणत आहे की शिमोन पेत्र जो आहे त्याची मी परीक्षा करू इच्छितो, त्याला कसं मी चाळू इच्छितो? गव्हासारखं. गहू किती जणांनी चाळले खेड्यागावामध्ये कसे गहू चाळले जातात सांगा? सुपामध्ये. आता शहरामध्ये चाळण वापरत असतील किंवा आता खेड्यागावामध्ये चाळण वापरत असतील, पण अगोदरच्या काळामध्ये ते सूप वापरलं जायचं आणि त्या सुपामध्ये सगळे
गहू टाकले जायचे, त्या गव्हामध्ये आणखी काय काय असायचं? भुसा. आणखी काय? सातू. आणखी काय? दगड असायचे, लहान लहान खडे असायचे. आणखी काय? माती असायची. बर. निदान. बर. पण ते गहू नाही, म्हणजे ते वेगळं केलं पाहिजे. सातू जर त्या गव्हामध्ये राहिला तर त्याचा परिणाम काय होईल? सातू फोडला तर काय होतं? सातूच्या आतमध्ये काय असतं? त्याच्यामध्ये काळ पावडर असते, काणी. बर ठीक आहे, बर ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी जर बाजूला करायच्या, सातू असेल, लहान लहान खडे असतील, माती असेल, भुसा असेल, काय करावं लागतं? पाखडावं लागतं. बरोबर. मग पाखडणं जे आहे ते कोणासाठी? त्यातल्या बरं गव्हासाठी. पण कोण कोण पाखडलं जातं त्याच्यात? सगळेच. तर सैतान देवाकडे जातो आणि म्हणतो की मला सगळ्यांना पाखडायचंय, एकालाही मला सोडायचं नाही. म्हणजे थोडक्यात पाखडल्यानंतर त्या महिला मला ते व्यवस्थित, एवढं व्यवस्थित ते पाखडतात. खड्या खेड्या गावातल्या महिला ते पाखडत असताना ते काय करतात? पुढं काय येतं? मग पाखडत असताना पुढे कचरा येतो. बरोबर का? पाठीमाग काय राहतं? चुकीचं काय बोलत असेल तर माफ करा आणि मला दुरुस्त करा. बर. आणि मग पुढे जे असतं ते काय असतं? खराब गोष्टी असतात. मग त्या खराब गोष्टी बाजूला करायच्या आणि जे चांगले गहू आहेत ते व्यवस्थित बाजूला ठेवायचे. त्याच्यासाठी सगळ्यांना पाखडलं जायचं. बरोबर. आता सैतान म्हणतो की 12 शिष्य आहेत ना, त्यांना मी सगळ्यांना पाखडणार, विशेष करून पेत्राला. का पेत्राला? पेत्राला का? इथं येशू ख्रिस्त म्हणतो, शिमोन पेत्रा, सैतानानं विशिष्ट परवानगी घेतलेली, पत्र पाठवून परवानगी घेतलेली आहे की त्याला तुला पाखडायचंय, जेणेकरून तू काय व्हावास? माझ्यातून बाहेर पडावास, मंडळीतून बाहेर पडावास, त्या सुपातून तू बाहेर पडावास, असं त्याची इच्छा म्हणून त्यानं पाखडण्यासाठी तुझी परवानगी घेतली. आता मला सांगा, पेत्र का? यहुदा इस्करियोत का नाही? येतो तुमच्याकडे. यहुदा इस्करियोत का नाही? यहुदा इस्करियोतला पाखडलंच होतं. कधीच पाखडून तो बाहेर कधीच पडला होता. पेत्र बाहेर पडला नव्हता. म्हणून एका पाठीमागे एक. म्हणून पेत्र तो काय म्हणाला ते बघूया आणि मग आपल्याला कळेल की सैतान त्या पेत्राच्या पाठीमागे का लागलाय. 33 वचन. बरोबर. 32 की 33? 32. हा 32. हा पेत्रासाठी देव म्हणत आहे, येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुला तो सैतान पाखडणार आहे आणि तुला तो बाहेर टाकणार आहे, पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. अरे वा. येशू ख्रिस्तानं जर आपल्यासाठी प्रार्थना केली तर काय मस्त. म्हणजे देवानं आपल्यासाठी प्रार्थना करावी म्हणजे किती मोठं आशीर्वाद आहे तो. आणि इथं काय लिहिलंय की त्यानं प्रार्थना करायला ठरवली नाही. बर. मग पुढे काय झालं? बर. म्हणजे थोडक्यात काय तू त्या वचनाद्वारे काय काय दाखव सांगत आहे येशू ख्रिस्त शिमोन पेत्राला की तू काय होणार आहेस? वळाल्यानंतर. पण म्हणजे काय? त्याच्या अगोदर काय होणार आहे पेत्राचं? वचन वाचन सांग. बरं सांगा. वचन वाचा. वचन ते 32. विश्वास ढळू नये म्हणून मी प्रार्थना तर नक्कीच करीन, येशू ख्रिस्त म्हणतो. बर. मग पुढं काय? हा मग तू वळलास. वळलास म्हणजे काय? वळायच्या अगोदर काय होणार आहे? वळायच्या अगोदर काय होणार आहे? काय होणार आहे? हा मग काय होईल? मग काय होईल पेत्राचा? बर. मग विश्वास ढळेल का नाही ढळणार? बरोबर. विश्वास ढळणार का नाही मग पेत्राचा? प्रार्थना केली देवाने, येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, मान्य आहे.
विश्वास पेत्राचा ढळला का? म्हणून वळला. नाही, वळला तो नंतरचा. ढळला का विश्वास? विश्वासापासून तो दुरावला का? तर देवाचं वचन म्हणतं की शिमोन पेत्रा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करणारच आहे, पण तू विश्वासामध्ये खंबीर राहा ना. मी फक्त प्रार्थना केली म्हणून काही फायदा होणार नाही. बघा बरं का, येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे ती, साध्या व्यक्तीची प्रार्थना नाही. येशू ख्रिस्त म्हणतो की ह्याच्यापेक्षा चांगली प्रार्थना शिमोन पेत्रासाठी कोण करल? कोणीच नाही. त्याचे आई वडील नाही, त्याची सासू पण नाही, त्याची पत्नी पण नाही. पण येशू ख्रिस्त म्हणतो की ठीक आहे, पण ज्या वेळेस तुझं परिवर्तन होईल आणि मागं वळशील, तर त्यावेळेस तू काय कर? तुझ्या भावांना स्थिर कर. आता एवढं सांगितल्यानंतर पेत्रानं काय म्हटलं पाहिजे? भर देवा, मी काय होणार आहे? विश्वासापासून दुरावणार आहे, पण मी त्याच्याकडे जास्त न विचार करता मी परत येणार आहे ना, मला फार आनंदाची बात आहे, असं म्हटलं पाहिजे ना पेत्र. पण पेत्र काय म्हणतो? पुढचं वचन, तो त्याला म्हणाला, प्रभूजी, मी आपल्या बरोबर तुरुंगात जावयास व मरण्यासही तयार आहे. हा, म्हणजे पेत्राला वाटतं की मी इतका सामर्थ्यशाली आहे की कोणती परिस्थिती माझ्यावरती येऊ दे, नाहीतर माझ्या गुरुवरती येऊ दे, त्या सर्व परिस्थितीमध्ये मी माझ्या गुरुला सोडणार नाही. आता कळालं का की सैतानानं पेत्राची परीक्षा का घ्यायचं ठरवलं? कारण की सैतानाला माहित आहे की पेत्र येशू ख्रिस्तामध्ये सामर्थ्यशाली नसून तो कशामध्ये सामर्थ्यशाली आहे? स्वतःच्या ताकदीवर. जे लोक स्वतःवरती अवलंबून आहेत, म्हणून म्हटलं आपण स्वतःला काहीच नाही जे असे समजतील त्यांनाच फक्त या वेदीचा अनुभव आहे. तेच लोक तळमळीनं कळकळीनं गुडघे टेकून प्रार्थना करायला सुरुवात करतील आणि म्हणतील, देवा माझ्यामध्ये काय उरलेलं नाही, याकोबासारखी प्रार्थना करतील. पण जे लोकांना वाटतं की आपण काहीतरी आहोत, त्यांना ह्या वेदीचा अनुभव कधीच घडणार नाही, ह्या वेदीचा अनुभव कधीच घडणार नाही. आणि ते काय म्हणतील? पेत्रासारखं काय म्हणतील? येशू ख्रिस्ता तुला कुठेही नेऊ देत, मी त्या ठिकाणी. असे मित्र आहेत का तुमच्याकडे? फक्त बोलतात, तू फक्त सांग मला कुठे यायचं, मी तिथे येतो. आणि मग ज्यावेळेस परिस्थिती येते तेव्हा फोन करतो, मग तो फोन उचलतच नाही व्यक्ती. आणि मग नंतर फोन करायला लागलं खूप वेळेस, तर फोन काय होतो? मग बंदच येतो. आणि मग 10 दिवसानं तो मित्र भेटतो आणि म्हणतो, काय झालं? मला तू कॉल करायला पाहिजे होतास आणि मी येणारच होतो, असं झालं तसं झालं. यायचं नव्हतं, त्याला यायचं नव्हतं. येशू ख्रिस्त तसा नाही. येशू ख्रिस्त काय म्हणतो? भिऊ नको, घाबरू नको, हिम्मत धर, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला धोका देणार नाही, मी तुला दगा देणार नाही. हेच अनुवाद 31:6 मध्ये. आता पेत्रानं जर हे वचन वाचलं असतं आणि पेत्रानं जर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला असता आणि येशू ख्रिस्ताला नम्रतेत बोलला असता ना की येशू ख्रिस्ता, मी स्वतःवरती एवढा अवलंबून आहे की सैतान मला पाखडणार आहे आणि मी विश्वास सोडणार आहे आणि मी तुला नाकारणार आहे, तर देवा मी आत्ताच तुझ्या चरणी येतो, काय करू सांग, मला ह्या परिस्थितीमध्ये जाऊन परत पाठीमागं फिरण्यापेक्षा आत्ताच मी तुझ्या चरणी येतो, असं म्हटलं असतं तर किती बरं झालं. आपण खूप लोक स्वतःवरती एवढे अवलंबून आहोत की देव ज्यावेळेस आपल्याला म्हणतो ना की बाबा तू नम्रतेमध्ये ये, तू बलहीन आहेस, तुझ्यामध्ये ताकद नाही, तर आपण देवाकडे पण लक्ष देतो. खूप लोक स्वतःच्या अनुभवावरती अवलंबून आहेत. माझा अनुभव आहे आणि ह्या अनुभवावरती लोक पुढे चाललेले आहेत. जेव्हा की देवाचं वचन म्हणतं की बाबा मी सांगतोय ना, ऐक बाबा, ऐक, विनंती करतोय, ऐक, तुझ्या भल्यासाठी सांगतोय, ऐक. मराठीमध्ये म्हण आहे, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच कर. मग त्याचा परिणाम काय झाला ते बघूया. जो व्यक्ती स्वतःवरती अवलंबून राहिला, आज व्यक्ती कशावरती अवलंबून आहे? हा, पैशावरती अवलंबून आहे. आणखी कशावरती अवलंबून आहे? ज्ञानावरती अवलंबून आहे, शिक्षणावरती अवलंबून आहे. ते लोक शिक्षण का घेतात? मला चांगली नोकरी पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे तर चांगलं शिक्षण पाहिजे. म्हणजे त्यांचं आयुष्य जे आहे ते पहिलं शिक्षणावरती अवलंबून, मग शिक्षण संपलं की मग नोकरीवरती अवलंबून, आणि नोकरीनंतर मग त्या पैशावरती अवलंबून, आणि पैशानंतर विवाहावरती अवलंबून. मग विवाह वयोवृद्धपणा आला की मग लेकरांवरती अवलंबून. ख्रिस्त कुठंच दिसत नाही. मी म्हणत नाही,
कोणी तुम्हाला म्हणणार नाही की शिक्षण घेऊ नका, नोकरी करू नका, पैसा कमवू नका, कुटुंब स्थापन करू नका. हे चुकीचं नाही, चांगलं आहे. पण देवावरती विश्वास न ठेवता याच्यावरती जर तुम्ही विश्वास ठेवला, या गोष्टी आयुष्यातून कधी निघून जातील कळणार पण. आणि देव काय करत आहे आज लोकांना? सैतानाला परवानगी देत आहे. सैतान म्हणतो की मी सगळ्यांना पाकडणार, देव म्हणतो सगळ्यांना पाकड, कळू दे त्यांना की ते कुठे आहेत. मग शिक्षणामध्ये पाकडलं की मग लोक काय करतात, शिक्षण पूर्ण होत नाही त्यांचं कधी. देव म्हणतो की शिक्षण तुला महत्वाचं नाही, मी तुझ्यासाठी महत्वाचं आहे, मला तू निवड, तुला पाहिजे ते शिक्षण, मला तू निवड, तुला शब्दाची दिवशी सुट्टी हमखास मिळवून देतो, मला निवड तू पहिला, तू मला निवड, तुला पाहिजे ती पत्नी, पाहिजे तो पती मी तुला देईन, तू मला निवड, मी तुला चांगल्या ठिकाणी कामाला लागेल. हा अनुभव आपल्याला घडला पाहिजे. मग देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी काय झालं. 33 किंवा 34 कोणतं वचन वाचा. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, हम्म. तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील. हा, तू मला ओळखतोस हे मी तुला सांगतो आता की तू मला 3 वेळा नाकारशील. म्हणजे येशू ख्रिस्त आणखीन जास्त माहिती. म्हणजे येशू ख्रिस्त आणखी काय करायचं. पहिल्या वर्षी तो म्हणतो बाबा मी तुझ्यासाठी प्रार्थना केली, सैतानानं परवानगी घेतली. आता एवढंच आपल्याला जर कोणी सांगितलं, आपण काय करू? ठेवू का विश्वास? प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल. तुम्ही म्हणाल नाही नाही नाही, असं कोण जर मला सांगायला आलं ना, काही मी जुमावणार नाही. मी म्हणणार हा माझा येशू ख्रिस्त आहे ना, मला माहित आहे ना येशू ख्रिस्तावरती माझा विश्वास आहे. तो म्हटला तर की बाबा सैतानानं परवानगी घेतली तुझ्यासाठी, विश्वास ठेवू का आपण? काय काय लोक ठेवतील, काय काय लोक नाही ठेवणार. मग ज्यावेळेस आपण गाडी चालवायला सुरू करू, ऍक्सिलेटर पण वाढवू आणि क्लच पण एकदम सोडू आणि समोरच्या पोलवरती जाऊन धडकून खाली पडू, मग आपण काय म्हणू? मला वाटलं की मला गाडी चालवता येत होती, पण आता मला कळालं मला गाडी चालवायला, मला वाटलं की मी ख्रिस्तामध्ये खंबीर होतो, पण मला आता कळालं की मी ख्रिस्तामध्ये खंबीर. वाईट परिस्थिती. सैतानाला माहित आहे की कोणाला कोणत्या पातळीवरती गाठायचं. सैतानाविषयी जास्त बोलायचं नाही, ख्रिस्ताविषयी बोलू. बर, मग 34 वचन. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील. म्हणजे त्या ठिकाणी, बर, त्या ठिकाणी उपकार मानतो, त्या ठिकाणी 3 वेळेस तो नाकारणार आहे हे ख्रिस्त त्याला अगोदरच सांगत आहे. आता एवढं अचूकपणाने सांगितलं ख्रिस्ताने की तू 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाकारशील. एवढं कळाल्यानंतर देखील पेत्र त्या ठिकाणी स्वतःच्याच इच्छानुसार पुढे जातो. जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 3 वेळेस येशू ख्रिस्ताला नाकारणार आहात, एक देवभीरू माणसानं जर तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही त्याचं ऐकाल का? तुमच्यामध्ये नम्रता असेल तर तुम्ही काय म्हणाल? बाबा तो व्यक्ती किती वाईट असू दे, किती पापी असू दे, त्यांना मला सांगितले ना, त्याच्या ते खोटं जरी असलं तरी देखील मी काय करेन, खरंच आहे मान्य करून मी काय करेन, देवाला आदिनंद स्वाधीन. जो नम्र माणूस आहे तो हेच म्हणेल, बरोबर ना? तो काय म्हणेल की बाबा असू दे, खोटं जरी असलं तरी काय असू दे, नम्रता बाळगण्यात काय हरकत आहे? 3 वेळेस नाकारण्यापेक्षा देवाला आदिनंद स्वाधीन होऊया ना. मग देवाचं वचन म्हणतं की त्यांनी प्रभू वचन घेतल्यानंतर ते कुठे गेले? गीत गायलं त्याने आणि ते कुठे गेले? जैतुनाच्या डोंगराकडे गेले. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. येशू ख्रिस्त त्या शिष्यांना म्हणत आहे, माझ्या संगती प्रार्थना करा, म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही, तुम्ही देखील काय व्हाल? खंबीर व्हाल. तिथं लगेच कोण येतं? रोमी सैन्य येतं. आणि मग त्या ठिकाणी यहूदा इस्करियोत म्हणतो, ज्याला मी स्पर्श करतो किंवा ज्याचं मी चुंबन घेतो त्याच व्यक्तीला तुम्ही पकडायचं. आणि बरोबर ते लोक येतात आणि येशू ख्रिस्ताला पकडतात. लगेच पेत्र काय करतो? आणि त्या एका सैन्याचा कान कापतो. त्या सैन्याचं नाव मला कोण सांगेल? त्या सैनिकाचं नाव मला कोण सांगेल? कोण आहे तो सैनिक? त्याचं नाव पण नमूद केलं, तेवढंच, त्याच्याविषयी जास्त काही नाही. त्या सैनिकाचं नाव मॅल्कस. मॅल्कस मॅल्कस. मग येशू ख्रिस्त अगोदरच सांगत होता पेत्रानं ते सिद्धच करून दाखवलं. देव म्हणत होता की बाबा पेत्रा, तू विश्वास सोडणार आहेस
पेत्र नाही नाही नाही, शेवटी त्यानं तसंच केलं. त्यानं काय केलं, त्या सैन्याचा कानच कापून टाकला. येशू ख्रिस्तानं परत त्या सैन्याला बरं केलं. लगेच येशू ख्रिस्ताला धरून कुठं नेण्यात आलं? कुठे नेण्यात आलं? आननायाच्या तिथं नेण्यात आलं. मग त्याच्यानंतर खूप ठिकाणी त्याची पडताळणी करण्यात आली. मग त्यांना कुठं नेण्यात आलं? एका न्यायसभेमध्ये उभा करण्यात आलं. आणि न्यायसभेमध्ये घेऊन गेल्यानंतर पेत्र आणि आणखीन एक शिष्य त्याच्या पाठीमागून येशू ख्रिस्तासाठी काय करतात ते बघण्यासाठी पेत्र आणि आणखीन एक शिष्य त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या राजवाड्यामध्ये, त्या न्यायसभेमध्ये ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मग त्याच्यानंतर काय होतं? योहानाचा 18वा अध्याय. पेत्राची गोष्ट आणि पेत्राचं चारित्र्य शिकण्यासारखं भरपूर आहे. योहानाचा 18वा अध्याय आणि 15वं वचन. त्या ठिकाणी जसं आज थंडी आहे, त्या ठिकाणी तशीच थंडी होती. बहुतेक माझा अंदाज आहे थंडी होती, म्हणून त्या ठिकाणी लोक काय करत होते? शेकोटी करून शेकत होते. शेकोटी करून शेकत होते. योहानाचा 18वा अध्याय 15वं वचन वाचा. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशू बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. बर. दाराशी बाहेर उभा राहिला. तेव्हा म्हणून तो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता. त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की पेत्र आणि तो शिष्य त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये काय होतंय ते पाहत आहेत. जो येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी उठला, बसला, जेवला, सर्व गोष्टी सेवा त्यांनी एकत्र केली. त्या येशू ख्रिस्ताच्या आता त्याला ओढ लागलेली की माझ्या गुरुसंती काय होतं, माझ्या गुरुसंती काय होतं. आणि म्हणून त्या वाड्यामध्ये ते पोहोचलेले आहेत. त्या वाड्यामध्ये एक द्वारपालिका असा शब्द आहे. एक द्वारपालिका म्हणजे कोण? स्त्री का पुरुष? स्त्री. एक ती स्त्री, ती महिला त्या ठिकाणी येते. मग काय होतं पुढे? त्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, तूही त्या माणसाच्या शिष्यापैकी आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही. त्या द्वारपालिकेनं त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ती आलेली आहे. ती त्या पेत्राला म्हणत आहे की बाबा तू त्या येशू ख्रिस्तासंती आहेस आणि होतास आणि तू त्यांचाच एक भाग आहेस. बरोबर का चूक? पेत्र काय म्हणतो? तुम्हाला माहित आहे का की बरं ठीक आहे, तुम्हाला माहित आहे का की जे लोक ज्यांना लढायची हिंमत नसते ना, ते लगेच खोटं बोलून मोकळे होतात. लगेच, जास्त वेळ घेत नाहीत. फटकन नाही म्हणतात मोकळे होतात. का? कारण की त्यांना तो त्रास सहन करायचा. देवाचं वचन काय म्हणतं? त्यांनी त्या महिलेनं विचारलं की तू येशू ख्रिस्तासंती होतास ना त्या गेत्सेमनी बागेमध्ये? लगेच हा काय म्हणतो? नाही. म्हणजे येशू ख्रिस्तानं प्रभू भोजनाच्या काळामध्ये जे सांगितलं त्यातला थोडा भाग आता पूर्ण झालेला आहे. काय म्हणाला येशू ख्रिस्त? 3 वेळेस नाकारशील. तू मला ओळखणार नाहीस म्हणजे 3 वेळेस येशू ख्रिस्ताला मी ओळखत नाही असं तू म्हणणार आहेस. किती वेळेस? 3 वेळेस. यातला पहिला भाग पूर्ण झाला. आज आपण येशू ख्रिस्ताला ओळखत नाही हे कसं दाखवतो? बोलण्याद्वारे, कृतीद्वारे कसं दाखवतो की आपण येशू ख्रिस्ताला ओळखत नाही? का नाही दाखवत? आपण प्रत्येक वेळेस म्हणतो का की आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो? आपल्या विचारामध्ये, आपल्या बोलीमध्ये, आपल्या कृतीमध्ये प्रत्येक वेळेस दिसतोच का की आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो? का कधी कधी विचारांमध्ये, बोलण्यामध्ये, कृतीमध्ये आपण लोकांसमोर मांडतो आणि सांगतो मी ख्रिस्ताला ओळखत नाही. प्रश्न कळाला का नाही कळाला? पवित्र आत्म्याची वाणी नाकारतो. नाही, लोकांना कसं दाखवतात ते मला सांगा. काय काय वागणूक? एक उदाहरण सांगा. बरोबर आहे उत्तर तुमची, पण एक उदाहरण सांगा. लोकांना कसं दाखवतो की आता ह्या द्वारपालिकेला या शिमोन पेत्रानं दाखवून दिलं की तो येशू ख्रिस्ताला ओळखत नाही. उघडपणे दाखवून दिलं येशू ख्रिस्ताला तो ओळखत नाही. तुम्ही आणि मी आज तसं करत आहोत का?
व्यवहारात चुकीचं काम केलं. बर, चुकीचा व्यवहार म्हणजे व्यवहार देवाच्या वचनानुसार झाला पाहिजे. देवाच्या वचनानुसार व्यवहार झाला नाही की आपण त्या समोरच्या व्यक्तीला सांगत आहोत की मी ख्रिस्ताला ओळखत नाही. आजही तेच आहे, आजही तेच आहे. बरं, आणखी कुठं जगी लोकांसारखे कसं वागतो आपण जगी लोकांसारखं? सांगा जरा. बरोबर आहे उत्तर. नम्रता नसणे. नम्रता नसणे. बरं, आणखी काय? रागाने द्वेषाने बोलणे. रागाने द्वेषाने बोलणे. आणखी काय? आणखी काय? बरोबर आहे, सगळे उत्तर बरोबर आहेत. म्हणजे रागानं बोलणे, द्वेषाने बोलणे. आणखी काय? हे बोलणं झालं. बरं, आणखी काय? न बोलता. न बोलता आपण ख्रिस्ताला ओळखत नाही हे लोकांना कसं दाखवतो? हा, काय काय ती वागणूक? कृती मला सांगा, कृती मला सांगा. बोलण्याविषयी तुम्ही बोलला, आता सांगितलं. कृती सांगा. न बोलता. एखाद्याचं अंतःकरण दुखवणं. ते बोलणं झालं. कृती मला दाखवा. कृती म्हणजे न बोलता केलेली कृती, हे मला म्हणायचं. बर, आणखी काय? आणखी काय? जर मी तुमच्या हा दर्शवतो, म्हणजे तुमचंच नाही, सगळ्यांचीच गोष्ट तीच आहे. आपण कोण वेगळे नाहीये. आता उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही मला ह्या कपड्यामध्ये बघता, पुढच्या आठवडी अचानक तुम्ही मला एक जीन्स पॅन्ट जी अर्धी आहे, टोपी अशी फिरवलेली आहे आणि टी शर्ट वरती आलो, तर तुम्ही काय म्हणाल? हा व्यक्ती ख्रिस्ताला ओळखत नाही हे आम्हाला सगळ्यांना त्यानं दाखवून दिलेलं आहे. कशाद्वारे? कपड्याद्वारे. कपड्याद्वारे. काहीच बोलायची गरज नाही. काहीच बोलायची गरज नाही. पेत्रानं एक वेळेस पहिल्यांदा येशू ख्रिस्ताला नाकारलं. तेवढ्यावरती पेत्र थांबला का? पेत्राला वाटायला पाहिजे होती, अरे लगेच लक्षात यायला पाहिजे होतं की येशू ख्रिस्त बोलला होता, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, राजांचा राजा बोलला होता. पण पुढे काय झालं? योहान 18:25. शिमोन पेत्र शेकत उभा राहिला. हा, म्हणजे त्या ठिकाणी काय? शेकोटी आहे. त्या ठिकाणी थंडीचं वातावरण असेल बहुतेक, म्हणून त्यांनी शेकोटी केलेली आहे आणि त्या शेकोटीच्या भोवती हे सगळं होत आहे. ती द्वारपालिका येत आहे, त्याला विचारत आहे. ती द्वारपालिका म्हणते, तू येशू ख्रिस्तासाठी होता का? मी येशू ख्रिस्ताला ओळखत नाही. मग परत काय होतं? परत 25. हा, शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. हा, त्याला इतर लोक म्हणाले, हा, तुम्ही त्या शिष्यातला आहेस काय? हा. तो नाकारून बोलला, मी नाही. मी नाही. म्हणून आता एक द्वारपालिका आली, तिच्या बरोबर तो म्हणला की बाबा मी ख्रिस्ताला ओळखत नाही. मग ह्या ठिकाणी लोक आली, त्या लोकांनी विचारलं, तरी देखील पेत्र काय म्हणत आहे? मी ख्रिस्ताला ओळखत नाही. बर, किती वेळेस आता नाकारलं? 2 वेळेस. 26 वाचा. ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, हा, त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासापैकी होता. तो त्याला म्हणाला, मी तुला त्यांच्या बरोबर बागेत नाही का पाहिले? पेत्राने पुन्हा नाकारलं आणि लगेचच कोंबडा आला. देवाचं वचन म्हणतं की एक नातलग जो आहे, ज्याचा सैनिकाचा कान कापला होता, त्याचा नातलग त्या ठिकाणी येऊन विचारतो त्याला की बाबा तू येशू ख्रिस्तासाठी त्या गेत्सेमनी बागेमध्ये होतास ना? लगेच पेत्र काय म्हणतो? परिस्थिती काय आहे? तो शेकोटी भोवती बसलेला आहे, तो गरम स्वतःला करत आहे. त्या ठिकाणी त्याचे विचार काय आहेत की बाबा कोळसा आहे त्या ठिकाणी जाळ आहे. त्या सर्व जाळाच्या भोवती, कोळशाच्या भोवती, त्या गरम वातावरणामध्ये पेत्र थंड पडलेला आहे. त्याचं ख्रिस्ती आयुष्य थंडावलेलं आहे आणि तो ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारतो आणि लगेच देवाचं वचन काय होतं? पूर्ण होतं. आणि काय होतं? तो कोंबडा काय करतो? आरवतो. कोंबडा आरवतो. आता एवढं झाल्यानंतर देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्ताला तिथून वधस्तंभाकडे नेलं जातं. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती टांगलं जातं. येशू ख्रिस्त मरण पावतो, तिसऱ्या दिवशी उठतो आणि तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर मग परत तो शिष्यांना दर्शन द्यायला सुरुवात करतो. शिष्यांना दर्शन देत असताना तो काय होतं? तर देवाचं वचन म्हणतं की त्याचे शिष्य जे आहेत ते आता निराश झालेले आहेत.
ते म्हणतात की आता आमचा गुरु जो आहे तो मरण पावलेला आहे. आम्ही अशी आशा ठेवली होती की तो आपलं राज्य स्थापन करेल आणि त्या राज्यामध्ये आम्हाला मंत्रीपद मिळेल. मंत्रीपद मिळालं नाही, निराश झाले. मंत्रीपद मिळालं नाही, निराश झाले ते. मग निराश झाल्यानंतर ते त्यांच्या कामाला निघून गेले. कोणतं काम? येशू ख्रिस्ताने तिथूनच त्यांना आणलं होतं ना. येशू ख्रिस्त काय म्हणाला होता त्यावेळेस त्यांना? मी तुम्हाला माणसं धरणारा करणार आहे. पण आता त्यांनी माणसं धरायचं सोडून दिलं आणि परत ते मच्छी पकडण्यासाठी गेलेले आहेत. आणि देवाचं वचन म्हणतं की ते काम करत असताना परत येशू ख्रिस्त त्या ठिकाणी. म्हणून म्हटलं ना, येशू ख्रिस्ताचा धीर जो आहे ना, तो येशू ख्रिस्त शेवटपर्यंत सोडत. येशू ख्रिस्त शेवटपर्यंत एखाद्या व्यक्तीला पकडलं की मरूपर्यंत येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला सोडत नाही. येशू ख्रिस्त म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत. यहूदा इस्करियोतच्या बाबतीत पण तेच केलं. तुम्हाला माहित आहे का, यहूदा इस्करियोतच्या आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा कोणीच काही जास्त करू शकत नाही. येशू ख्रिस्तानं जे केलं तेवढंच यहूदा इस्करियोतच्या आयुष्यामध्ये कोणी करू शकत नाही. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त हे मच्छीमारी करत असताना येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या पाण्याच्या ठिकाणी किनाऱ्यावरती पोहोचतो. मग काय होतं? योहानेचा 21वा अध्याय. योहानेचा 21वा अध्याय 9वं वचन. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. मग देवाचं वचन म्हणतं की ते मच्छीमारी करत असताना ते येशू ख्रिस्तांना त्यांना बोलवलं आणि ते येशू ख्रिस्ताची वाणी ऐकून ते किनाऱ्यावरती आले. किनाऱ्यावरती त्यांनी काय बघितलं? कोळशाचा विस्तव. हा शब्द आजच आपण कुठं वाचला? कुठं वाचला? शेकोटी, कोळसा, विस्तव. आता तो कोळसा विस्तव हे जी घटना त्या ठिकाणी घडली, काय घडली घटना त्या ठिकाणी? किती वेळेस नाकारलं? 3 वेळेस नाकारलं. आता देव काय करतो बघा. मला ते येशू ख्रिस्ताचं लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे ना, पद्धत जी आहे ना, ती मला खूप आवडते. येशू ख्रिस्तानं बरोबर काय केलं, तसंच वातावरण तयार केलं. किनाऱ्यावरती आलेत, तिथं कोळसा आहे, विस्तव आहे, मच्छी आहे आणि भाकरी. आता मला सांगा, पेत्राला काय आठवलं? कोळसा बघितलाय त्यानं, विस्तव बघितलाय, मच्छी बघितली, भाकर बघितली. काय आठवल पेत्राला? का आठवल? का आठवल त्याला? कारण की शेकोटी जवळच त्यानं ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. 3 वेळेस. तुम्हाला माहित आहे का की जे वातावरणामध्ये तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या, तेच वातावरण तुमच्या समोर भविष्यात आलं की तुम्हाला केलेल्या चुका लगेच आहेत तशा आठवतात. एक उदाहरण सांगा. बरं, मी उदाहरण सांगतो तुम्हाला, मग तुम्ही विचार करून सांगा की तुमच्या आयुष्यात तसं घडलं का. उदाहरणार्थ, मी सगळेच आपण शाळेमध्ये शिकत असताना आपल्या शाळेमध्ये, प्रत्येकाच्या शाळेमध्ये एक शिक्षक असा असतो की फार कडक असतो, नेमून ठरवल्यासारखं. प्रत्येकाच्या शाळेमध्ये तो शिक्षक असतोच. आणि बाकीचे शिक्षक गप बसारे गप बसारे गप बसारे गप बसारे म्हणत असतात, कोणी ऐकत नाही. तो शिक्षक शांतपणे दरवाजातून आत येतो आणि फक्त असा उभा राहतो, फक्त बघतो. सगळे शांत. सगळ्यांना असा शिक्षक भेटले, बरोबर? आता जरा लक्ष द्या. कल्पना करा की त्याच शिक्षकाने एक वेळेस तुम्हाला रागाने बघितलं होतं तुमच्याकडं, आणि तुम्ही त्याच्यामुळे शांत बसला होता, कारण की तुम्ही दंगा करत होता. 1 आठवडा जातो, 2 आठवडे जातात, 1 महिना जातो, 2 महिना जातात. 2 महिन्यानंतर तो व्यक्ती येतो, फक्त तुमच्याकडे बघतो. शिक्षक रागानं आहे तसा चेहऱ्याचा हावभाव. तुम्हाला काय आठवतं माहितीये का? काय आठवतं तुम्हाला? जे तुम्ही दंगा केला होता ना, तो दंगा तुम्हाला आठवतो की बाबा दंगा केला होता ना, असाच हा व्यक्तीचा चेहरा माझ्या समोर होता, बहुतेक मी काहीतरी दंगा केला. तर येशू ख्रिस्त पेत्राला कुठेही बोलला असता, पण येशू ख्रिस्तानं ते किनारपट्टीच शोधली, येशू ख्रिस्तानं विस्तवच शोधला, येशू ख्रिस्तानं अग्नी शोधली,
मासे आणि भाकरी ह्याच गोष्टी शोधल्या जेणेकरून पेत्राला अगोदरच्या दिवसाच्या येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला अगोदरच्या गोष्टी आठवायला जास्त वेळ लावा बरोबर आठवतो आणि ज्यावेळेस ते आले किनाऱ्यावरती त्यावेळेस त्यांना विस्तव दिसला त्याच्यावरती मासे भाकरी दिसली लगेच पेत्राला त्याचे केलेल्या चुका आठवल्या पण येशू ख्रिस्त तर काय करत आहे पुढे 12 वचन 12 वचन न्याहारी करा बर कारण तो प्रभू आहे असे त्यांना समजले. बर आता येशू ख्रिस्त म्हणू शकला असता ना अरे ज्यावेळेस मी न्याय सभेमध्ये होतो त्यावेळेस पेत्रा तू 3 वेळेस मला नाकारलंस त्याच्यानंतर मला बलिदान करायला म्हणजे मारून टाकायला मला वधस्तंभावरती नेलं मी मरण पावलो तिसऱ्या दिवशी उठलो आणि त्याच्यानंतर आता मी तुला भेटायला आलो तुम्हाला तसा कोण भेटला तर तुम्ही काय करा अगोदरचा राग तुम्ही काढाल का म्हणा की बाबा राहू दे आता गेलं ते गेलं राहू दे चांगलं आलोय आता पण हे स्वीकार काय कराल आता या ठिकाणी पेत्राला तो भेटला पेत्राला म्हणू शकला असता 3 वेळेस नाकारलंस ना मला आता मी 3 वेळेस तुला पेत्राची काय परिस्थिती झाली असेल 3 वेळेस ज्या व्यक्तीला मी नाकारलं तो मला म्हणतो जेवायला आणि त्यानं माझ्यासाठी त्या ठिकाणी विस्तव तयार केलेला आहे त्या ठिकाणी मासळी आहे त्या ठिकाणी भाकरी आहे आणि तो व्यक्ती म्हणतो ये आणि माझ्यासाठी जेव सगळं आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने आपल्या विरुद्ध काय केलं तर आपल्याला वाटतं की बाबा त्याच्या विरुद्ध काय केलं किंवा मी न काय करता काय म्हणतात त्याला आपोआप त्याच्या आयुष्यामध्ये त्रास संकट कशी येतील जेणेकरून माझ्या मनाला धीर होईल मला शांती मिळेल मला असं वाटेल की बाबा सूड होईल आपण जास्तीत जास्त काय करू म्हणून की बाबा जेवायला बोलवायची लांबची गोष्ट बाबा तू माझ्या घरात येशू ख्रिस्त कसा आहे म्हणून म्हटलं ना की येशू ख्रिस्त मरून पावला तो पुनरुत्थान पावला तरी देखील त्याचं प्रेम पेत्रासाठी कमी झालं कळालं का पेत्रानं नाकारलं त्याचा प्राण गेला तरी त्याचं प्रेम केलं मरण जरी आलं तर चालेल पण आपलं प्रेम लोकांसाठी देवासाठी कमी होताना त्यालाच ख्रिस्त पुढे काय 15 वचन त्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक विश्वास करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू
आकाश निर्माण करते जिवंत परमेश्वर ते बाप्पा सकाळपासून तर आतापर्यंत तू आम्हाला सांभाळ बाप्पा. होय प्रभू परमेश्वरा, तू महान आहे, शक्तिशाली आहेस बाप्पा. परमेश्वरा, आम्हाला ज्ञान बुद्धी देणारा खरोखर परमेश्वर देव बाप तू आहेस बाप्पा. होय प्रभू राजा, आज जे काय आम्ही शास्त्र अभ्यास केला बाप्पा, तो कळण्यास प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर बाप्पा. होय प्रभू राजा, सर्वांनी या ठिकाणी येऊन तुझी स्तुती आराधना करावी, या मंडळीची वाढ व्हावी म्हणून देव बाप्पा प्रार्थना करते बाप्पा. परमेश्वरा, जे आजारी आहेत बाप्पा, त्यांचा आजार तू बरा कर बाप्पा. जे काही प्रार्थनेच्या विनंत्या आलेल्या आहेत बाप्पा, त्या विनंत्या बाप्पा, जे आजारी आहेत परमेश्वरा, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करते बाप्पा. त्यांना तू बरं कर बाप्पा. जे त्यांचे नाव आठवत नाहीत बाप्पा, ते प्रवासात आहेत बाप्पा, त्यांचा प्रवास तू सुखाचा कर बाप्पा. सहाय्य करणारा तू जिवंत परमेश्वर तू बाप आहेस. प्रत्येकाला ज्ञान बुद्धी देणारा जिवंत परमेश्वर बाप तू आहेस बाप्पा. होय प्रभू राजा, प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर बाप्पा. सर्व गोष्टी बायबलमधल्या समजण्यास प्रत्येकाला ज्ञानबुद्धी दे बाप्पा. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे परमेश्वरा. होय परमेश्वरा, या प्रत्येक शेवटच्या काळामध्ये बापा, प्रत्येकाने बापा तुझ्या सानिध्यात यावं आणि तुझी स्तुती आराधना करण्यास प्रत्येकाने सहाय्य आणि मदत तुझ्याकडे मागावी म्हणून दे बापा. प्रत्येकाला तू मार्गदर्शन कर बापा. इथे प्रत्येकावर तू आपला विपुलतेचा असा आशीर्वाद पाठव बापा. खरोखर बापा, आम्हाला तू या ठिकाणी बापा ज्ञान देण्यासाठी बापा, पास्टर या ठिकाणी दुरून येतात बापा, त्यांना देखील तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर बापा. परमेश्वरा, जे कोणी आले नाहीत बापा, त्यांच्यावर देखील तू आपला विपुलतेचा आशीर्वाद पाठव बापा. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ही लहान नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे करते म्हणून तो आहे. आमेन.